सर मला तुम्हाला विचारायचं होतं, केडी सोनिग्रा ज्वेलर्सची जी सुरुवात झाली आहे ती कशी होती? केडी सोनिग्राची सुरुवात आमच्या आजोबांनी केली होती. ते आधी देवरोडला शिफ्ट झाले, मग त्यांनी सायकलचा बिझनेस केला. नंतर त्यांनी मनी लेंडिंगचा बिझनेस केला, म्हणजे भांडे वगैरे गहाण ठेवायचे, सायकल वगैरे गहाण ठेवायचे तसं. त्याच्यानंतर त्यांनी 1950 सोन्याच्या व्यवसायात उतरले आणि ते बिझनेस चालू केला होता. तर सर जसं तुम्ही सांगितलं 1950 पासून हे स्टार्ट झालं आहे, तर ऑलमोस्ट 75 इयर्स झाली आहेत. तर या 75 इयर्सच्या जर्नीमध्ये हा प्रवास कसा राहिला? मग या प्रवासात बरेच लोकांचे सहभागी आहे. म्हणजे मेन रोल आमचे आजोबांनंतर आमचे वडील एकूण 5 भावांचे, म्हणजे धनराज सोनिग्रा झाले, किरणराज सोनिग्रा झाले, रमेशजी सोनिग्रा झाले, मग माझे वडील मदनराज सोनिग्रा झाले, मग अमृतलाल सोनिग्रा. हे 5ही भाऊ एक मुठ्ठीसारखे आमच्यासाठी. म्हणजे एक हाताची 5ही बोटं जसे आवश्यक असतात तसे आमच्या फॅमिलीमध्ये 5ही जण लई कष्टाळी करून हे इथपर्यंत आणले. आणि त्यात माझ्या वडिलांनी मला एक शिकवणूक टाकली आहे कि सुनील, तू 3 पीढ़ी का गुडविल लेके चल रहा है, तो तुमको ये ध्यान रखना चाहिए कि आपने किधर भी कुछ भी हो जाए तो आपने किधर डगमग के नहीं चलना है, आपको वो ट्रस्ट मेंटेन करके चलना है. तर त्यासाठी मला तर लय इम्पॉर्टंट आहे आणि ती शिकवणूकच आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. डेफिनेटली सर. आणि सर हे जे नाव पडलं आहे केडी सोनिग्रा, तर याचं काय महत्त्व आहे आणि कसं काय तुम्ही हे नाव ठेवण्यात आलंय? बघा, केडी सोनिग्रा म्हणजे हे माझ्या आजोबांचं नाव केसरीमलजी आणि माझ्या आजीचं नाव म्हणजे देवीबाई, याचं कॉम्बिनेशन आहे केडी सोनिग्रा ज्वेलर्स. ओके, आजी आणि आजोबांच्या नावाने तुम्ही हे नाव दिलं.